या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। हे विश्व निर्माण करणारी विश्वव्यापक जननी, हे महागौरी महाश्वेतांबरी, तुझ्या भोवतीच हे सारे जन्माचे चक्र फिरते। तुझ्यापासूनच सारे सुरू होते आणि तुझ्या चरणाशी येऊन सारे परत तुझ्यात सामावते। तू त्रिकाल बाधित सत्य आहे आणि आम्ही त्या सत्याचे धागे आहोत। अशी तू जगत जननी माता आमच्यासाठी कायम कटिबद्ध असते। तुझ्या याच रूपाचा शृंगार, तुझ्या वात्सल्याचा जागर म्हणजेच नवरात्रीचा 8वा दिवस, अष्टमीचा दिवस। नमस्कार, मी विदुला। लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या आज गोंधळाला ये या नवरात्री विशेष सदरात आपल्या सर्वांचे स्वागत करते। नवरात्री आता अंतिम टप्प्यात आली आहे। आज दुर्गा मातेचे 8वे रूप आदिशक्ती महागौरीची आराधना केली जाते। 8व्या दिवशीची पूजा म्हणजे देवी नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवसांचा सार मानला जातो। देवी भागवत पुराणात असा उल्लेख केला आहे की देवी मातेची 9 रूप आणि दशमहाविद्या हे सर्व आदिशक्तीचे भाग आणि रूप आहेत। परंतु महागौरी नेहमीच भगवान शिव यांच्यासोबत त्यांची पत्नी म्हणून निवास करते। त्यांची शक्ती अतुलनीय आणि सदैव फलदायी असते। केवळ महागौरीची पूजा केल्याने भक्तांची सर्व पापे धुतली जातात आणि ती व्यक्ती अक्षय पुण्य मिळवण्यास पात्र ठरते। बहुतेक घरांमध्ये नवरात्रीच्या अष्टमी तिथीला कन्या पूजा केली जाते। शिवपुराणानुसार महागौरीला वयाच्या 8व्या वर्षी तिच्या मागील जन्मातील घटना कळू लागल्या। या वयापासूनच तिने भगवान शिवांना आपले स्वामी म्हणून स्वीकारले होते आणि शिवाला आपले पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली। त्यामुळे अष्टमी तिथीला महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे। ज्यांना 9 दिवस उपवास करता येत नाही ते पहिल्या आणि 8व्या दिवशी उपवास करतात आणि संपूर्ण 9 दिवसांचे फळ मिळते। याच तपस्येदरम्यानची एक गोष्ट, एका निर्जन वनात देवी ध्यान लावून बसल्या होत्या। तिथे एक भुकेने व्याकुळ झालेला सिंह शिकारीच्या शोधात भटकत होता। त्याची नजर ध्यानस्थ देवीकडे गेली। तो सिंह आपली भूक मिटवण्यासाठी तिथे बसून राहिला। देवी महागौरी जेव्हा ध्यान मुद्रेतून बाहेर आली तेव्हा तो उपाशी सिंह तिच्या दृष्टीस पडला। देवी त्या सिंहावर स्वार झाली। कुठलीही शिकार न करता त्या सिंहाची क्षुधा शांत झाली आणि तो सिंह देवी महागौरीला शरण गेला। जिथे देवीचा वास असेल तिथे तोही जात असे। देवीच्या वात्सल्यपूर्ण भावाने तो सिंह पुरता भाळून गेला होता। याच देवीच्या दयाशील वृत्तीमुळे ती महागौरी म्हणवली गेली। देवी भागवत पुराणानुसार देवी पार्वती तिच्या तपश्चर्येदरम्यान फक्त कंदयुक्त फळं आणि पाने खात असे। नंतर मातेने फक्त हवा पिऊन तपश्चर्या केली। माता पार्वतीने तपश्चर्येद्वारे मोठे वैभव प्राप्त केले, मात्र तिचे शरीर हे काळे पडले होते। देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिला गंगेत स्नान करण्यास सांगितले। जेव्हा माता पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी गेली तेव्हा देवीचे एक रूप गडद वर्णाचे प्रकट झाले, ज्याला कौशिकी म्हणतात, आणि दुसरे रूप तेजस्वी चंद्रासारखे प्रकट झाले, ज्याला महागौरी म्हणतात। अशीच अजून एक कथा सांगितली जाते की शुंभ निशुंभाने जेव्हा देवांवर आक्रमण केले तेव्हा सगळे देव ब्रह्माजींसोबत भगवान शिवाकडे गेले। यावर शिवांच्या ध्यानात आले की देवांचे हे संकट फक्त देवी पार्वतीच निवारू शकते, परंतु हे संकट निवारण्यासाठी देवीला आपल्या मूळ रूपात यावे लागेल। यासाठी भगवान शंकरांनी एक लीला केली। त्यांनी देवी पार्वतीवर व्यंग करत तिला काली म्हणून पुकारले। हे ऐकल्यानंतर देवी पार्वती क्रोधित झाली आणि त्यांनी मनाशी निश्चय केला की आपण भगवान शंकराला गोरो होऊनच दाखवू। ती परत शिवाची तपश्चर्या आणि आराधना करू लागली। देवी पार्वतीच्या तपावर प्रसन्न होऊन त्यांनी देवीला गंगा स्नान करण्याचा आदेश दिला। देवी पार्वती गंगेच्या दिशेने जात असताना मागून सारे देव तिचे स्तवन करू लागले। देवीच्या शरीर कवशातून प्रकट झालेली अंबिका म्हणाली की शुंभ निशुंभाशी युद्ध करून पराभूत झालेले हे देवगण माझे स्तवन गात आहेत।
देवी पार्वतीच्या शरीर कौशातून प्रकट झाले म्हणून या अंबिका रूपाला कौशिकी म्हणून संबोधले जाते। कौशिकी देवी प्रकट झाल्यानंतर तिचे शरीर काळे पडले। याच रूपाला कालिंका माता म्हणून देखील ओळखले जाते। या कालिंका माता गौरवर्णाची झाली म्हणून ती महागौरी म्हणून नावारूपाला आली। याच कारणास्तव सप्तमीच्या दिवशी देवी कालरात्रीचा जागर केला जातो आणि अष्टमीला महागौरीचे पूजन केले जाते। महागौरीचा रंग गोरा म्हणजेच पांढरा आणि तिचे कपडे आणि दागिने देखील पांढरे आहेत। मातेचे वाहन वृषभ म्हणजेच बैल आहे, जे भगवान शंकराचे आहे, म्हणून मातेला वृषारूढ असेही म्हटले जाते। आईचा उजवा हात अभय मुद्रेमध्ये आहे आणि खालच्या हातात दुर्गा शक्तीचे प्रतीक त्रिशूळ आहे। महागौरीच्या वरच्या हातात शिवाचे प्रतीक डमरू आहे। डमरू धारण केल्यामुळे आईला शिव म्हणून ओळखले जाते। मातेचा खालचा हात वरद मुद्रेमध्ये असून तिच्या भक्तांना ती अभय देते। महागौरी ही संपत्ती आणि समृद्धीची प्रमुख देवी आहे। महागौरी माता अतुलनीय फलदायी आहे। मातेची आराधना केल्याने भक्तांच्या अशुद्ध विचारांचा नायनाट होतो, तसेच सर्व पापांचा नाश होतो। महागौरीची आराधना खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने केली तर खूप फायदा होतो। भक्तांवर मातेचा आशीर्वाद सदैव राहतो आणि तिच्या कृपेने भक्तांनाही अलौकिक सिद्धी प्राप्त होते। देवीच्या या रूपाची प्रार्थना करताना देव आणि ऋषी म्हणतात, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। आपण आज देवीच्या महास्वरूपाचा म्हणजेच देवी महागौरीचा जागर केला। तुम्हीही मनोभावे अष्टमीच्या दिवशी महागौरीचे आवाहन करा। पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात आदिमायेच्या 9व्या आणि शेवटच्या रूपाला गोंधळाला बोलवण्यासाठी। तोपर्यंत नमस्कार। देवी महागौरी मातेचा उदो उदो।